हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज मी दोन चौकोनी पिसापासून छान अशी डिझाईनची पिशवी तुम्हाला कशी बनवायची ते सांगणार आहे। तर त्यासाठी बघा, मी मेन फॅब्रिक, मेन पीस, खाली अस्तर आणि मध्ये गोणी अशा प्रकारे तीनही कापड मी बघा चारही बाजूने अटॅच करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे दोन पीस मी तयार करून घेतले आहे। तर आता याचं मेजरमेंट बघूया। तर बघा, 12 इंच याची लांबी आहे आणि 12 इंच रुंदी आहे। तर 12 बाय 12 इंचाचे असे मी चौकोनी कापड घेऊन तयार करून घेतलेले आहे। तर तीनही पीस अटॅच केल्यानंतर जो एक्स्ट्राचा कापड असतो ना चारही बाजूचा, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर चला, मी आता चारही बाजू दोन्ही पीसचा एक्स्ट्राचा कापड कट करून घेते। आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला समोरही बघायला मिळतील आपल्या चॅनलवर। तर नेहमीच मी माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये जी शॉपिंग बॅग बनवते त्याला वेगळा असा लुक आणि काहीतरी वेगळं असं दाखवण्याचा तुम्हाला नेहमीच प्रयत्न करत असते। तर आजही आपली ही शॉपिंग बॅग वेगळ्या पद्धतीने आणि वेगळा लुक देणारी आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता माझे हे दोन्ही पीस जॉईंट तयार आहेत। तर मी एक पीस बाजूला ठेवते आणि एका पिसावर आपण बघा 2 इंच खाली येथे मी मार्किंग करून घेते। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 2-2 इंचावर अशी सरळ एका रेषामध्ये मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे। तर तेथे आपल्याला रेषेवरच आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे बघा। आणि कापड कट केल्यानंतर आपण दोन्ही साईडला कट केलेल्या ठिकाणी दोन्ही साईडला आपण पायपिंग करून घेणार आहोत। तर त्यासाठी बघा, मी एक ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि या ब्लाऊज पीसच्या कापडाने मी पायपिंग करून घेणार आहे। तर या ब्लाऊज पीसच्या बघा, मी 1.5 इंचाच्या अशा 2 पट्ट्या कट करून घेणार आहे। तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे 1.5 इंचाच्या आपल्याला अशा 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे आणि त्या या कापडावरती ठेवून आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग कापड पलटी करून आपल्याला तिथे पायपिंग करून घ्यायची आहे। दोन्ही पार्टला मी आता पायपिंग करून घेतलेली आहे। तर आता आपण मध्ये चेन लावून घेऊया। तर बघा, मी चेन आता घेतलेली आहे। तर चेन जेवढी आपली कापडाची रुंदी आहे ना, तर तेवढीच मी चेन घेतलेली आहे, फक्त अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि मध्ये रनर मी ओवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला चेन सरळ ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला जे हे आपले पार्ट आहेत ना ते सुद्धा आपल्याला सरळ ठेवायचे असे। तर अशा प्रकारे त्यावरती चेनवरती आपल्याला दोन्ही पार्ट ठेवून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे। फक्त शिलाई मारताना एकच लक्षात घ्यायचं की दोन्ही पार्ट आहे ना आपले, तर ते एकासमोर एक म्हणजे एका रेषेत आले पाहिजे। तर चला, मी आता चेन अटॅच करून घेते। माझी चेन अटॅच झालेली आहे बघा अशा प्रकारे। तर आता आपल्याला मागे एक पॉकेट तयार करण्यासाठी अस्तरचं पीस लावण्यापूर्वी आपण येथे एक समोर चेनच्या खाली आपण बघा या बॅगला सुंदर आणि एक वेगळा लुक देण्यासाठी एक छोटीशी मी डिझाईन तयार करत आहे येथे। तर आपल्याला जो अस्तरचा कापड आपण मागे लावणार आहोत ना, तर तो लावण्यापूर्वी आपल्याला इथे डिझाईन तयार करायची आहे, जेणेकरून ती डिझाईन आपल्या अस्तरच्या कापडामध्ये येऊ नये यासाठी मी अशा प्रकारे अर्धा इंच जेथून आपण चेन ही पायपिंग केलेली आहे ना, तर त्याच्या अर्धा इंच खाली बघा अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच मार्किंगच्या रेषेत बघा एका रेषेत आपल्याला इथे रेष आखून घ्यायची आहे। आणि ही रेष आखून झाल्यानंतर याच्या खाली आपल्याला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे। डिझाईनप्रमाणे आपल्याला कमी जास्त अंतर करता येते। तर मी आता 2 रेषा आखून घेतलेल्या आहे आणि याच्यामध्येच मी डिझाईन तयार करणार आहे। तर डिझाईन तयार करण्यासाठी मी बघा अशा प्रकारे 4 बाय 4 इंचाचे मी हे ब्लाऊज पीसचे कापड कट केलेले आहे। तर हा ब्लाऊज पीस जे आपण पायपिंगला लावलेला आहे ना कापड, तर त्याच कापडापासून मी हे पीस कट केलेले आहे बघा 4 बाय 4 इंचाचे। तर त्यातला आपण एक पीस घेऊया। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा पीस घ्यायचा आहे आणि पिसाला आपण बघा तिरप्यामध्ये एक फोल्ड, हे बघू शकता तुम्ही, तिरप्यामध्ये एक फोल्ड आणि त्यानंतर अजून तिरप्यामध्ये आपल्याला अशी दुसरी फोल्ड करायची आहे बघा। तर अशा प्रकारे 2 फोल्ड केल्यानंतर आपल्याला असा त्रिकोण तयार होईल। तर या त्रिकोण पिसावर आपल्याला बघा खालतून इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी हे पूर्ण पीस तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर हे बघा, मी असे त्रिकोणी पीस आता शिवून घेतले, तयार करून घेतले। तर आता बघा आपल्याला कशा प्रकारे डिझाईन करायची आहे ते मी सांगते तुम्हाला। तर बघा, एक पीस आपल्याला असा सरळ ठेवायचा आहे। तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। तर हा एक पीस आपल्याला असा सरळ ठेवायचा आहे
तर त्यानंतर आपल्याला बघा अर्धा इंच अंतर सोडून अशा प्रकारे थोडं अंतर सोडून म्हणजे छान पण दिसलं पाहिजे बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं अंतर सोडून दुसरा पीस आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचा आहे. तर बघा एक कोना आपल्याला एक त्रिकोणचा कोना आपल्याला वरती घ्यायचा आहे, तर एका पीसचा त्रिकोणचा कोना आपल्याला खालती घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पीस आपल्याला ठेवून घ्यायचे. तर अशा प्रकारे छान अशी डिझाईनसुद्धा तयार होते आणि खूप सुंदर सुद्धा दिसते मैत्रिणींनो. तर हे बघू शकता अशा प्रकारे. तर तिसरा कोना आपल्याला आणखी वरती घ्यायचा आहे. तर हे बघा अर्धा इंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे, म्हणजे ते जो कापड आहे ना आतमधला तो सुद्धा दिसेल आणि वरती अशी डिझाईनसुद्धा तयार होईल. तर हे बघू शकता अशा प्रकारे मैत्रिणींनो. तर हे बघा आपले 4च पीस यामध्ये सामावून गेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर येथे आपल्याला थोडासा असा कापड ठेवून येथे अर्धा आपल्याला त्रिकोण कट करून घ्यायचा आहे आणि येथे एवढा अटॅच करून घ्यायचा आहे. तर त्याचप्रमाणे आपण इकडूनसुद्धा करूया. तर बघा अशा प्रकारे आपल्याला येथे ठेवून हे बघा इकडल्या काठांसुद्धा अशा प्रकारे ठेवून बाकीचा जो कापड आहे ना तो कट करून घ्यायचा आणि तेवढा आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही डिझाईन तयार होते. यावरती छान लूक येण्यासाठी मी ही लेससुद्धा लावून घेणार आहे बघा अशा प्रकारे. तर ही लेससुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. तर दोन्ही साईडला खालती आणि वरती असं दोन्ही साईडला मी लेस लावून घेणार आहे आणि मध्ये अशा प्रकारे मी डिझाईन तयार करणार आहे. तर हे पहा मैत्रिणींनो किती सुंदर लूक आलेला आहे आणि किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. डिझाईन आपण तयार केलेली आहे. आता आपण याला मागून अस्तर लावून घेऊया, म्हणजे आपलं पॉकेट तयार होऊन जाईल. तर हे बघा मैत्रिणींनो मी आता पॉकेट तयार करून घेतलेलं आहे बघा. मागे मी कापड लावलेलं आहे आणि आपलं एक पॉकेट मस्त असं मोठं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला लावायचे आहे दोन्ही पीसला आपल्याला काठाला बेल्ट लावायचे आहे. तर बेल्टसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा बेल्टसाठी आपल्याला या पीसचा बघा या कापडाचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा मी 6 इंचावर अशा प्रकारे मध्य काढून घेतलं आहे आणि दोन्ही साईडला मी 2.5 इंचावर बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा मी मार्किंग करून घेते 2.5 इंचावर. तर बघा मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं आहे आणि याच प्रकारे आता मी दुसऱ्या पीसलासुद्धा मार्किंग करून घेते. तर बेल्ट बनवण्यासाठी मी बघा 2 पीस असे कट करून घेतलेले आहे. तर 18 इंच या कापडाची लांबी आहे आणि 4 इंच या कापडाची रुंदी आहे. तर 18 बाय 4 इंचाचे असे 2 पीस मी कट करून घेतले आहे बघा. सरळ बाजू खाली ठेवली आहे पण उलटी बाजू वरती आहे पीसाची आणि त्यावरती मी दुसरा कापडसुद्धा ठेवून घेतलेला आहे, जेणेकरून आपले हे बेल्ट आहे ना तर ते चांगले ब्रॉड होतील अशा प्रकारे आणि मजबूतसुद्धा होतील, कारण आतमध्ये कापड टाकल्यामुळे हे बेल्ट आपले मजबूत होणार आहे छान. तर बघा मी आता असे 2 बेल्ट तयार करून घेते आणि आपल्या ह्या पार्टला अटॅच करून घेते. तर हे बघू शकता मैत्रिणींनो आता आपले बेल्ट बनवून तयार आहेत बघा. तर बघा आता आपल्याला जेथे आपण मार्किंग करून घेतलं आहे ना बेल्टसाठी तेथे आपल्याला असे बेल्ट ठेवून घ्यायचे आहे आणि येथे अटॅच करून घ्यायचे आहे. तर बघा आपले बेल्टसुद्धा अटॅच होतील आणि वरतून आपल्याला एक पट्टी लावून घ्यायची आहे बघा अशी कापडाची. तर अशा प्रकारे आपल्याला पट्टी यावरती ठेवून घ्यायची आहे आणि आपले बेल्टसुद्धा अटॅच होतील आणि पट्टीसुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही पट्टी पलटी करून आणि असे बेल्ट आपल्याला वरती करून येथे या पट्टीने आपल्याला मागून पायपिंग करून घ्यायची आहे. तर हे बघा मी आता बेल्ट लावून घेतलेले आहेत. तर हे बघू शकता एकावर एक कापड मी दोन्ही कापड एकावर एक ठेवून घेतलेले आहे आणि चेक करून घेते की आपले बेल्ट हे व्यवस्थित एकासमोर एक लागलेले आहेत का. तर बघू शकता तुम्ही असे व्यवस्थित एकासमोर एक आपले हे बेल्ट आलेले आहेत बघा, अटॅच झालेले आहेत. हे मी बेल्टच्या खालीच बघा बेल्टच्या खाली मी वेलक्रो लावून घेणार आहे. तर हे बघू शकता मी अशा प्रकारे आता 2-2 इंच कट करून घेते. तर हे बघू शकता आपल्याला असे मोजून घ्यायचे आहे आणि 2 इंच मी कट करून घेते. तर हे बघू शकता अशा प्रकारे. तर या 2 पट्ट्या आपल्याला लागेल. तर हे बघा आता आपल्याला ही हुकपट्टी आणि लूकपट्टी अशा प्रकारे 2 घ्यायचे आहेत. तर एका साईडला ही एक पट्ट्या अशा 2 लावून घ्यायच्या आहे. तर हे बघा मी अशा लावून घेते आणि त्याच्यासमोरच आपल्याला दुसऱ्या पीसवर अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. तर या कशा लावायच्या आहेत बघा. तर अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि चारही साईडला बघा चारही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर यावरती शिलाईसुद्धा येते व्यवस्थित
तर हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि चारही साईडला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. डबल टिप म्हणजे 2-3 वेळा आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहे, जेणेकरून बिलकुल ह्या शिलाईमधून आपल्याला म्हणजे निसटायला नको आणि शिलाई आपल्याला बारीक द्यायची आहे. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, येथे लावून घेतलेली आहे मी. तर बघा आतल्या बाजूला किती व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित हे लागले गेलेलं आहे आणि डबल टिप देऊन घेतलेले आहे मैत्रिणी. हे दोन्ही पार्ट आपल्याला असे उलटे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर हे बघा, आणि दुसरा पार्टसुद्धा मी असा उलटा ठेवून घेतलेला आहे आणि दोन्ही पार्ट बघा एकावर एक ठेवून अशा प्रकारे व्यवस्थित, म्हणजे कुठेही कमी जास्त राहायला नको अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. तर खाली मी 1 बाय 1 इंचाचा असा बॉक्स तयार करून घेते. तर हे बघा अशा प्रकारे मी 2 बेससाठी बघा 1 बाय 1 इंचाचे 2 बॉक्स आपले आखून घेतलेले आहेत. तर तेच आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. जे मी आता दोन्ही बॉक्स आपले कट करून घेतलेले आहे. तर आता मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेते आणि आपले बॉक्ससुद्धा तयार करून घेते. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, आपली बॅग आता बिलकुल बनवून तयार आहे. चला आता आपली बॅग आपण आता सरळ करून घेऊया. तर आता आपण याला बॅग म्हणू शकतो किंवा आपण डिझाईनची पिशवीसुद्धा म्हणू शकतो. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, तर डिझाईनची पिशवी आपली ही बनवून तयार आहे. छान असं पॉकेट आहे बाहेरून आणि बाहेरून आपली डिझाईनसुद्धा तयार आहे आणि आतमध्ये बघा आपण असे वेलक्रो लावलेले आहेत दोन्ही साईडला. तर डिझाईनची पिशवी आपण याला म्हणू शकतो किंवा शॉपिंग बॅग म्हणू शकतो. अशी वाटली आजची आयडिया मैत्रिणींनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.